जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही लेटेस्ट अपडेट असेल तर ती आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सध्याच्या घडीला जी काही पेसा पद भरती संदर्भात या ठिकाणी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये कोर्ट केस होती आणि त्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जी काही 50% पदभरती संदर्भात या ठिकाणी आदेश देण्यात आला होता आणि त्याच्यानुसार 2022च्या पदभरतीमध्ये जे उमेदवार सध्या बघा या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये होते, तर अशा उमेदवारांची जी काही नियुक्ती आहे तर त्या नियुक्ती प्रक्रियेसंदर्भात सूचना आणि ज्या काही सध्या बघा नियुक्ती कशा पद्धतीने करायची त्याच्यानुसार गाईडलाईन्स आहे तर ती देखील सध्या बघा देण्यात आली होती. तर काही जिल्हा परिषदमध्ये जी प्रक्रिया आहे तर ती सध्या बघा सुरू झालेली आहे आणि एकंदरीत त्या प्रक्रियेमध्ये जे काही सध्या बघा मेरिटमध्ये असलेले उमेदवार आणि त्याच्यामध्ये परत आपल्याला माहिती आहे की मानधन तत्वावरती देखील सध्या बघा नियुक्त असलेले जे काही उमेदवार आहे तर त्यांच्या नियुक्ती प्रक्रिया ज्या आहे तर त्या सुरू झालेल्या आहे. तर सध्या संपूर्ण आपण पेसा पद भरती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं एक 17 जुलै 2026ला एक पत्र आलेलं होतं. ते पत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, त्यानंतर जिल्हा परिषद नंदुरबार, जिल्हा परिषद धुळे, ह्या ज्या काही 3 जिल्हा परिषद आहेत तर ह्या 3 जिल्हा परिषदमध्ये सध्या पेसा पद भरती संदर्भात जी काही नियुक्ती प्रक्रियेचा जो काही पेच सध्या निर्माण झाला होता आता तो सध्या बघा या ठिकाणी सुटलेला आहे. आता याच्यापैकी नंदुरबार जिल्हा परिषदची जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही मे बी ह्या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण यादी देखील बघणार आहोत की कोणत्या उमेदवारांना तिथं घेण्यात आलेलं आहे, किती मार्काचा जो काही हायेस्ट असलेला उमेदवार आहे आणि किती मार्कापर्यंत त्या ठिकाणी लिस्टमध्ये सध्या बघा उमेदवारांना घेण्यात आलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला 2025ची जी काही पदभरती आहे तर त्या पदभरतीमध्ये या ठिकाणी जे मेरिट असेल तर त्या मेरिट संदर्भात एक अंदाज होईल. परंतु आपल्याला माहिती आहे की ह्या ठिकाणी 3 जिल्हा परिषद ज्या होत्या तर त्यांना बघा या ठिकाणी सूचना देण्यात आली होती आणि इथं जो विषय घेण्यात आला होता तो म्हणजे पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही. आता इथे जर समजा ह्या ठिकाणी जे काही पत्र आहे ह्या पत्रावरती जी कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या वगैरे लेट सुरू झाली, म्हणून ह्या ज्या काही जिल्हा परिषद आहे तर ह्या जिल्हा परिषदमधली ज्या काही पेसा संदर्भात ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी आपल्याला सध्या तरी ह्या ठिकाणी बघा दिसत नाही. तर त्या अनुषंगाने आपण पुढे देखील माहिती घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये जी काही सध्या बघा रिक्त असलेली पदं इथं दाखवण्यात आलेली होती, ह्याच्यात संपूर्ण गाईडलाईन सध्या बघा देण्यात आली. जे काही पेसा क्षेत्रातील ज्या नियुक्ती प्रक्रिया आहे तर त्या नियुक्ती प्रक्रिया कशा करायच्या. आता इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी सुधारित जी काही माहितीनुसार नाशिक, नंदुरबार आणि धुळे ह्या ज्या काही 3 जिल्हे आहेत तर ह्या जिल्ह्यांमध्ये जी सध्या रिक्त असलेली पदं आपल्याला नाशिक संदर्भात किती होती 311, नंदुरबारमध्ये किती होती 214, धुळ्यामध्ये किती होते 66. म्हणजे ही जी पदं आहे तर ही पदं सध्या बघा भरण्याच्या अनुषंगाने ज्या सूचना आहेत तर त्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता ह्याच्यामध्ये जर विचार केला आपण तर ह्या पदांची जी काही कार्यवाही आहे तर ही कार्यवाही संपूर्ण पदं पेसा संदर्भात या ठिकाणी असणार आहे. आता ही पदं जी आहे तर ही पदं सध्या बघा त्या ठिकाणी भरली जाणार आहे. एकंदरीत 2022च्या जी काही पेसा पद भरती संदर्भात जो काही सध्या बघा ह्या ठिकाणी निर्णय झालेला आहे. आता तो निर्णयानुसार संपूर्ण उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्ती ह्या ठिकाणी बघा मिळत आहे. आता ही नियुक्ती देत असताना ह्याच्यामध्ये ज्या सूचना होत्या त्या सूचनेमध्ये ज्या नियुक्त्या आहे तर त्या नियुक्त्या नेमक्या कोणाला ह्या ठिकाणी बघा मिळणार आहे. तर त्याच्यासाठी इथं एक महत्त्वाचं एक स्टेटमेंट देखील सध्या बघा देण्यात आलेलं आहे की ह्याच्यामध्ये ज्या नियुक्त्या आहे तर त्या नियुक्त्या ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पेसा पद भरतीमध्ये जवळपास 3 प्रकारचे सध्या बघा उमेदवार कार्यरत होते, बरोबर. त्याच्यामध्ये पेसा मानधन संदर्भात बघा एक जो काही गट होता पेसा मानधनावरती नियुक्ती देण्यात आलेली होती. दुसरा जो गट होता तो म्हणजे पेसा कंत्राटी स्वरूपात तात्पुरत्या स्वरूपात ह्या ठिकाणी नियुक्त देण्यात आली होती, ज्यांना बघा 20,000 प्रमाणे मानधन होतं, बरोबर. तर असे उमेदवार देखील कार्यरत होते. त्यानंतर पेसा मानधन तत्वावरती जी आर नुसार जो सध्या बघा निघालेला होता मानधन तत्वाचा जी आर त्याच्यानुसार कार्यरत असलेले उमेदवार देखील होते. मग ह्याच्यामध्ये जी काही नियुक्ती आहे आताच्या घडीला जी सध्या बघा 50% पदभरती संदर्भात जो काही महत्त्वाचा शासन निर्णय आहे आणि त्याच्यानुसार महत्त्वाचा या ठिकाणी जी काही नियुक्ती प्रक्रिया आहे 2022च्या पदभरतीमधली तर त्या पदभरतीमध्ये नेमकं कोणत्या उमेदवारांना सध्या बघा या ठिकाणी संधी मिळणार. तर त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी पेसा मानधन तत्वावरती ह्या उमेदवारांतर मिळणारच आहे, परंतु जे काही पेसा कंत्राटी तात्पुरते स्वरूपात जे काही नियुक्त असलेले ज्यांना 20,000 मानधन होतं तर अशा उमेदवारांना देखील सध्या बघा इथं मिळू शकते का. तर त्याच्यासाठी इथं एक महत्त्वाचं एक स्टेटमेंट आहे ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यात तुम्हाला दाखवतो की मानधन तत्वावरती कार्यरत असलेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवार मूळ निवड यादीतील असू शकतात, बरोबर. म्हणजे जी काही मेरिट लिस्ट होती त्या मेरिट लिस्टमध्ये
जे उमेदवार आहे तर ते उमेदवार मानधन तत्वावरचे उमेदवार त्याच्या मेरिट लिस्टमध्ये देखील सध्या असू शकतात. उदाहरणार्थ इथे बघा, नाशिक जिल्ह्यात मानधन तत्वावर कार्यरत असलेल्या 308 उमेदवारांपैकी काही उमेदवार 311 उमेदवारांच्या मूळ यादीत असू शकतात. ही बाब कटाक्षाने विचारात घेऊन आता शिक्षण सेवक पदावर नियुक्त द्यावयाच्या उमेदवारांची संख्या या ठिकाणी मर्यादित राहील याची दक्षता इथं घ्यायची आहे. म्हणजे संपूर्णच्या संपूर्ण मानधन तत्वावरचे उमेदवार आहेत तर त्या मानधन तत्वावरच्या उमेदवारांना नियुक्ती इथं सध्या बघा मिळणार नाही. किंवा कोणत्या मानधन तत्वावरच्या उमेदवारांना नियुक्ती मिळणार? ज्या उमेदवारांचं नाव मेरिट लिस्ट यादीमध्ये सध्या बघा आहे तर अशाच उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती त्या ठिकाणी बघा मिळणार आहे. थोडक्यात इथं महत्त्वाचं बघा म्हटलेलं आहे की थोडक्यात मूळ निवड यादीतील उमेदवार व मानधन तत्वावरील कार्यरत उमेदवार या व्यतिरिक्त इतर उमेदवारांना नियुक्ती देता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, दोन प्रकारच्या उमेदवारांना सध्या बघा त्या ठिकाणी नियुक्ती मिळणार आहे आणि ती नियुक्ती म्हणजे संपूर्णच्या संपूर्ण नाही तर संपूर्ण ह्या ठिकाणी जे काही मेरिट लिस्ट मूळ निवड यादी आहे मेरिट लिस्ट त्याच्यामध्ये नाव असायला पाहिजे आणि त्यांची मर्यादाची आहे तर ती वेकेन्सीनुसार सध्या बघा असणार आहे. ह्याच्यामध्ये कंत्राटी तत्वावर जे काही नियुक्त असलेले उमेदवार होते बरोबर, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात ज्यांचं विद्यार्थ्यांचं या ठिकाणी शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कंत्राटी स्वरूपात तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त दिलेले जे काही उमेदवार आहेत ज्यांना 20,000 प्रमाणे बघा मानधन त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं तर अशा उमेदवारांना त्या ठिकाणी बघा इथं घेतलं जाणार नाही. तर त्या अनुषंगाने फक्त आणि फक्त मानधन तत्वावर कार्यरत असलेले उमेदवार आणि मूळ निवड यादीतील उमेदवार हे जे काही उमेदवार आहे तर ह्यांचाच सध्या बघा ह्या ठिकाणी विचार होणार आहे. कारण या व्यतिरिक्त इतर उमेदवारांना नियुक्ती देता येणार नाही असं हे स्टेटमेंट सध्या इथं बघा देण्यात आलेलं आहे. मग आता कोणत्या जिल्हा परिषदची सध्या बघा नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे तर जिल्हा परिषद नंदुरबारची सध्या बघा या ठिकाणी प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा आलेली आहे आणि ती सुरू देखील झालेली आपल्याला पाहायला मिळतं. त्या संदर्भात तुम्हाला यादी देखील दाखवतो जेणेकरून लक्षात येईल. तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्हाला ही जी यादी दिसते तर ही यादी टेट 2022च्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांना ह्या ठिकाणी समांतर आरक्षणानुसार पेसा शिक्षण सेवक भरतीतील पात्र उमेदवारांची ही यादी असणार आहे आणि ही यादी जिल्हा परिषद नंदुरबारची आहे. ह्याच्यामध्ये जे काही उमेदवारांची निवड झालेली आहे त्या उमेदवारांचं सध्या बघा तुम्हाला इथं नाव दिसतंय. ह्याच्यामध्ये जर तुम्ही 1ली ते 5वीसाठी असाल तर त्याच्यासाठी हायेस्ट मार्क तुम्हाला दाखवतो जेणेकरून लक्षात येईल. इथे 136 मार्काचा हायेस्ट होता 1 ते 5 या वर्गासाठी सर्वसाधारण सध्या बघा पदासाठी. तर त्याच्यामध्ये इथं तुम्हाला जे काही नावं दिसत आहे 1 ते 5 साठी पात्र असलेले उमेदवार जे आहे तर ते सध्या इथं जे काही नियुक्ती आहे तर ती नियुक्ती सध्या बघा इथं मिळालेली आहे. आता ह्याच्यामध्ये इथं शहरामध्ये बघा मानधन तत्वावरती कार्यरत असलेले देखील इथं नमूद करण्यात आले. म्हणजे हा जो उमेदवार होता सर्वसाधारण 3 नंबरच्या वेकेन्सीमध्ये सध्या निवड झालेली हा उमेदवार ऑलरेडी मानधन तत्वावरती देखील सध्या बघा या ठिकाणी कार्यरत होता. म्हणजे ह्या उमेदवाराची देखील इथं निवड झालेली आहे आणि ह्याच्या जे काही वरचे उमेदवार आहे तर हे उमेदवार बघा कुठं ना कुठं परत सिलेक्ट त्या ठिकाणी झालेले ह्या ठिकाणी बघा असणार आहे. तर त्यांची नियुक्ती देखील पेसाच्या जे काही मूळ सध्या बघा ह्या ठिकाणी स्वतःचा जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यामध्ये इथं झालेली पाहायला मिळते. तर इथं हायेस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर जे काही मार्क तुम्ही इथं बघू शकतात किती किती मार्कावरती निवड सध्या 1ली ते 5वी या गटासाठी झाले. 113 मार्क, 112, 118, 108, 107, 106, 105 म्हणजे एवढे मार्क जरी या ठिकाणी बघा असेल तरी देखील पेसापद भरतीमध्ये निवड ही होत असते. त्याच पद्धतीने ही जी काही पेसापद भरतीमध्ये जे सध्या समांतर आरक्षणामधली पदं होती तर ती पदं ऑलरेडी कन्वर्ट करून सध्या बघा आलेली आहे जेणेकरून जे काही वेटिंगमधले उमेदवार आहे त्या उमेदवारांना देखील इथं संधी मिळालेली. उदाहरणार्थ इथं समांतर आरक्षणासंदर्भात आपल्याला माहिती की कन्व्हर्जन सध्या बघा राऊंड होत असतो. तर इथं ऑलरेडी जो काही कन्व्हर्जन सध्या बघा जो पदं आहे तर ती पदं त्या ठिकाणी कन्वर्ट केलेली आहे आणि ही सर्वसाधारणमध्ये ह्या ठिकाणी बघा अंशकालीन जे काही उमेदवार आहे म्हणजे इथे अंशकालीन जी सध्या समांतर आरक्षण होतं तर ते अंशकालीन उमेदवार न मिळाल्याने पुढील यादीतील म्हणजे इथं सर्वसाधारणमध्ये ही जी वेकेन्सी आहे तर ती कन्वर्ट झालेली आहे आणि इथे जे काही सर्वसाधारण जे उमेदवार आहे तर त्यांना बघा परत इथं संधी मिळालेली आहे. म्हणजे एकंदरीत समांतर आरक्षणातील जे काही उमेदवार तिथं न मिळाल्यामुळे सर्वसाधारण जे उमेदवार असेल तर त्यांना ती जागा तिथं मिळालेली आहे कन्वर्ट करून आणि इथे बऱ्याचशा उमेदवारांचा सध्या बघा इथं फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत 9 ते 10 सध्या बघा वेकेन्सी या ठिकाणी आपल्याला कन्वर्ट झालेली पाहायला मिळते. ह्याच्यापेक्षा जास्त देखील सध्या इथं असणार आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला पुढे अजून महिला वर्गांसंदर्भात बघा स्पेशल समांतर आरक्षण असतं महिलांसंदर्भात या ठिकाणी म्हणजे महिलांना देखील
खूप मोठी संधी सध्या बघा असणार आहे आताच्या 2025च्या पदभरतीमध्ये. तर महिला आरक्षणासंदर्भात जे वेकेन्सी येत असते त्याच्यामध्ये देखील निवड होत असते. आता इथं 1 ते 5 साठी तुम्ही बघू शकता मार्क जे आहे तर ते 86 मार्क, 85, 85, 84 अशा पद्धतीने मार्क इथं तुम्हाला पाहायला मिळत आहे. 81 मार्क हे 1 ते 5 महिला उमेदवारांची निवड जी आहे तर ती निवड सध्या बघा पेसामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. परत तुम्हाला पुढचा जो काही वर्ग आहे तो देखील दाखवतो. 6 ते 8 साठी तुम्ही इथं बघू शकता. 6 ते 8 ची जे काही मार्क आहे तर ते मार्क देखील आणि अंशकालीन जे सध्या बघा वेकेन्सी होती तर ती कन्वर्ट होऊन तेथे देखील नियुक्त झालेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत इथे खेळाडू संदर्भात देखील बघा कन्वर्ट झालेली, म्हणजे ह्या ज्या वेकेन्सी आहे तर ह्या वेकेन्सी संदर्भात बघा ज्या उमेदवार त्या ठिकाणी मिळत नाही संबंधित समांतर आरक्षणाचे तर ही वेकेन्सी कन्वर्ट होऊन सर्वसाधारणमध्ये उमेदवारांना संधी मिळत असते. तर इथं 6 ते 8 विज्ञान गणित विषय असेल किंवा 6 ते 8 या ठिकाणी भाषेचं देखील देण्यात आलेले आहे ते देखील दाखवतो. एक गणित विज्ञान आहे. त्यानंतर भाषे संदर्भात देखील बघा इथं नियुक्ती जे आहे तर त्या नियुक्त्या मिळालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे एकंदरीत संपूर्ण ही जी काही नियुक्त प्रक्रिया आहे तर ती नियुक्त प्रक्रिया संदर्भात इथं जी यादी आहे तर ती यादी सध्या बघा इथं आलेली आहे. तर इतर जे काही जिल्हे आहेत त्यांची देखील यादी लवकरच तुमच्यासमोर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सध्या बघा आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. त्यासाठी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. इतर एसटी बांधवांपर्यंत देखील व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील महत्त्वाचे जे काही पेसा पदभरती संदर्भात अपडेट असेल तर ती वेळोवेळी आपण तुमच्यापर्यंत पोहोचत जाऊ. सध्याच्या शिक्षक भरती 2025 संदर्भात पुढील व्हिडिओमध्ये आपण पेसा संदर्भात महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. त्याच्यासाठी चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या. इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. तर भेटू आपण पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.